नमस्कार, विशाल शिंगवी ज्वेलर्स. आज आपण राशी रत्न किंवा नवग्रह या संदर्भात थोडंसं बोलूया. राशी रत्न नवग्रह जे खडे आहेत, जे मोती असो, पुष्कराज असो, पोळा असो, भरपूर खडे, तर त्या खड्यांमध्ये एक नवीन ट्रेंड निघाला, रिसेल पॉलिश. समजा एक तुम्ही 50,000चा खडा घेताय किंवा 10,000चा बेसिक प्राइस काढूया, 10,000चा खडा घेताय, तर 10,000च्या खड्याला तुम्हाला रिसेल मिळणारे परत 6,000 म्हणजे 30%, 40% कमी करून रिसेल मिळणार. तर हे कसं शक्य आहे? ज्या वेळेस तुम्ही औक्षण करता एखाद्या वस्तू, आपण एक राशी रत्न जे घेतोय त्याचं औक्षण करतो, नामजप करतो, देवाचं आपण एक नामजप करतो जे गुरूंनी सांगितलंय, तो खडा जो दुसऱ्याने वापरलाय परत तो तुमच्याकडे येतोय आणि तुम्ही त्याला एक रिसेल म्हणून परत विकताय. हे योग्य नाहीये. राशी रत्नाला रिसेल, रियूज स्टोन तुम्ही परत विकत घेताय, दुसऱ्याने कोणी विकत घेतलाय परत तो तुम्ही विकत घेताय, म्हणजे याचा अर्थ काय होतो? दुसरी गोष्ट अशी, राशी रत्न ज्यावेळेस आपण एक वापरतोय त्यावेळेस घालताना गुरुंनी सांगितलं की गुरुवारच्या दिवशी घाला, या वेळेला घाला, ते घालायचं प्रोसेस झाली. पण ज्यावेळेस परत तो बोटातनं काढायचं याचं कोणी विचार केलाच नाही की एक काळ असतो, राहू काळ म्हणू किंवा एक टाइमिंग जो चंचल काळ आहे, तर हे जे वेळ आहे या वेळेला स्टोन हातातनं कधी काढायचा नसतो, ह्याचा विचार करा.